नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत स्वामी समर्थांचे प्रभावी 15 तोडगे आणि उपाय। नंबर 1, मीठ दान। सायंकाळी घरातून मीठ, पैसे आणि झाडू देऊ नये, कारण या वस्तू लक्ष्मीचे प्रतीक मानले जातात आणि सायंकाळी लक्ष्मी घरात येते असे मानले जाते। नंबर 2, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दान। सायंकाळी घरातून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ देऊ नये, कारण गाय लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि दूध हे गायीचे उत्पादन आहे। नंबर 3, देवघराची रचना। देवघरात विनाकारण स्थापना ठेवू नये। देवघरात डावीकडे कलश, त्यावर नारळ आणि शेंडी ठेवावी आणि उजवीकडे दीपक ठेवावा। नंबर 4, कामावर जाताना कामाचा ताण घेऊ नये, अन्यथा कामात विचलित व्हाल। उपाशी पोटी कामावर जाऊ नये, काहीतरी खाऊनच बाहेर पडा। नंबर 5, उत्साही राहण्यासाठी। एखाद्या दिवशी कामावर जाण्याची इच्छा नसेल तर सकाळी आंघोळीनंतर ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः हा मंत्र 20 मिनिटे म्हणा। नंबर 6, पती पत्नीतील प्रेम वाढण्यासाठी एखाद्या बहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने तुळशीला पाणी घातल्याशिवाय भोजन न करण्याचा संकल्प करावा। नंबर 7, देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी देवीच्या 3.5 पीठाचे दर्शन घेऊन देवीचा अभिषेक करावा आणि खणा नारळाने देवीची ओटी भरावी। तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि जवळची सप्तशृंगी ही देवीची 3.5 पीठे आहेत। नंबर 8, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पाण्यात थोडेसे मीठ टाकून फरशी पुसावी। नंबर 9, इच्छा पूर्ण करण्यासाठी रोज सायंकाळी पिंपळ वृक्षाला दूध मिश्रण पाणी घालावे, दिवा लावावा आणि 5 प्रदक्षिणा घालत इच्छा पूर्ण करण्याची इच्छा दाखवावी। नंबर 10, कामात यश मिळवण्यासाठी महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना खिशात श्रीयंत्र बाळगा। नंबर 11, रात्री शांत झोपण्यासाठी रात्री भीतीदायक स्वप्न पडत असतील तर पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे ठेवून झोपावे। सकाळी हे पाणी एखाद्या झाडाला घालावे। नंबर 12, सुरक्षित ड्रायव्हिंग साठी सुरुवात करण्यापूर्वी ड्रायव्हिंग सीटला हात लावून आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करावे आणि नंतरच ड्रायव्हिंग सुरू करावे। पौर्णिमेला सायंकाळी गाडीला एखादे फूल व्हावे आणि अगरबत्ती लावावी। नंबर 13, दुकान बंद करताना दुकान बंद करून जाताना कुलदेवतेचे, इष्ट देवतेचे आणि वास्तुपुरुषाचे आभार मानावे। दिवसभरातील नफा तोटा त्यांना समर्पित करा। नंबर 14, निरोप घेताना कोणाचाही निरोप घेताना येतो म्हणून म्हणावे, जातो म्हणून म्हणू नये। नंबर 15, घरातील शांतता राखण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजासमोर चप्पल ठेवण्याचा शक्यतो टाळा। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।